त्याच लाईफच्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे शुक्रवार आणि सकाळचे वाजले 8:45। तर चला आता आली मी माझ्या बहिणीच्या घरी। आता फोन घेतला आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय करते। तर सर्वात पहिला आधी ती मला बोली मिरची बारीक करून घे। तर मी मिरची बारीक करून घेणारच होती, पण ती मला बोली ह्या भांड्यामध्ये मिरची बारीक होते। तर मी तिला बोली कसं काय दाखव करून, पण ती आली आता मला दाखवायला। हा भांडा म्हटलं तर त्याच्या खालचं आपलं मिस्कर असतो ना आपल्या घरात मिस्कर, तो भांडा त्या मिस्करला लावायचं आणि मग ही मिरची बघा अशी बारीक होते। कारण तिने ना रात्री ट्राय केलेलं होतं ह्या भांड्यामध्ये, भाजीसुद्धा बारीक होते, कांदा बारीक होते, म्हणून ती बोली आपण हा भांडा वापरायला घेऊया। तर हा भांडा तिच्याकडे होता, तर तिने काल वाटतं काढला तो भांडा। ती मिरची झाली आहे तिची बारीक करून। तर तिने एकदा मला दाखवलं, याच्यामध्ये असं टाकल्यानंतर असं साच्यामध्ये व्यवस्थित लावायचं आणि 2 वेळेला ते बटन असं दाबायचं आणि मग ते म्हणजे बारीक होतं करून। ते मिरची घेतली बारीक करून। आता तिला कांदा पाहिजे होता बारीक केलेला, त्यामुळे मी आधीच उभा कांदा कापलेला होता, तर तिला बघा असा बारीक कांदा पाहिजे होता, त्यामुळे ती बोलली ह्या भांड्यामध्ये लाव बारीक होईल करून। तर बघा मिक्सरमध्ये हा कांदा टाकलाय, तर खूप सुंदर छान बारीक झाला। एवढा कांदा मी हाताने बारीक करून नाही घेतला असता। इथे आता मी पिठाची मशीन लावून घेते, कारण 5-5 मिनटं लागतात पीठ मळण्यासाठी आणि मशीनमध्ये ना पटकन पीठ मळून सुद्धा होतो। आता इथे आमची डाळ रेडी झाली आहे। तर डाळीत कोथिंबीर टाकायची होती, त्यामुळे ती बोली कापून आहे ना कोथिंबीर टाकून घे आणि मिक्स कर जरा, आणि मग ती डाळ आहे ना डब्यामध्ये ओतून घे, म्हणजे आम्हाला घेऊन जायला ना बरं पडतो। एक आमचं काय रेडी होतं ना ते आम्ही मग असं डब्यामध्ये ओतून ठेवतो आणि मग ते घेऊन जायच्या वेळी ना खूप बरं पडतं। आणि ही डाळ बघा आमची किती घट्ट असते आणि खूप सुंदर लागते डाळसुद्धा। इथे आता राजम्याची भाजी रेडी झालेली होती, त्याच्यात पण कोथिंबीर टाकायची होती। तर ती बोलली त्याच्यात पण कोथिंबीर टाकून घे आणि मिक्स कर आणि डब्यात भरून ठेव, म्हणजे लाईनीत सर्व असं भरून ठेवलं ना तर डबे घेऊन जायला बरं पडतं। कारण आमच्या अजून चपात्या रेडी नव्हत्या, कारण चपातीला खूप टाईम लागतो। 150-100 चपात्या आम्हाला रोजच्या लागतात आणि आम्ही दोघीच आहे म्हटलं तर खूप टाईम लागतो आम्हाला जेवण करायला। तिथे राजमाची भाजीसुद्धा रेडी झाली आहे। आता फटाफट मी स्वतः आता रेडी होणार आणि स्टॉलवर जाणार आहे। तर इथे मी स्टॉलवर आली आहे। मेन गोष्ट नेताना करताना काहीच वेळच नसतं, मेन गोष्ट स्टॉलला म्हणजे लावताना काहीच नाही। तिथे आधी सर्वात पहिला मी बोर्डर लावून घेतले, चपाती भात डाळ राजमाची भाजी सुकी म्हणून भाजी गवारची केलेली होती। स्टॉल लावून झाल्या, अर्धा जेवण संपलं सुद्धा आहे। 1 तासाने हा ब्लॉग चालू म्हणजे केलं स्टॉल दाखवते तुम्हाला। बघा आमचं जेवणसुद्धा थोडं संपलेलंच आहे। आता थोड्या वेळाने स्टॉल बंद करू आम्ही अर्ध्या 1 तासाने। तर असं आमचं रोजचं रुटीन असतं। आणि ते मी आता स्टॉलवर ना घरी जायलाच थोड्या वेळाने आता आली घरी आणि वाजले आता 3:30। आज लवकर झालं सर्व, म्हणजे जेवण पण आमचं लवकर झालं, परत स्टॉलवर गेलो तिथे जेवण आमचं लवकर संपलं आणि लवकर घरी आलो। लवकर तिचं पण घर आवरून घेतलं, कारण खूप पसारा होतो। एवढ्या जेवण बनवायचं म्हटलं तर भांडी भरपूर होतं। मी यायच्या आधी तिने आधी घर आवरून घेतलेलं होतं, मग थोडंफार स्टॉलच्या इथे भांडी होती ती आवरून घेतली आणि जेवली आणि डायरेक्ट घरी आली। आता मला औषधं घ्यायचे, कारण हात खूप दुखतो आहे, सर्दी खोकला पण जाणवत होता कालपासून, त्यामुळे इतके दिवस करायचा पण ना टाईमच भेटत नाही। चला आता रोहिणी मॅडम मला देते औषधं आणि डॉक्टरने आधीच सांगितलेलं तू औषध घेईल ना तेव्हा तुला झोप येईल, म्हणून मी बोलली घरी आल्यावरच औषध घेईल आणि आता झोपेल थोड्या वेळ। हे औषध घेतलं ना तर मला झोप येईल, म्हणून मी बोलली चला आता औषध घेते जरा वेळ झोपते, कारण सकाळी लवकर उठलं होतं काय बाबू। आणि आज योगिनी मॅडमनी दांडी मारली आणि आज ना आमचे ना कालचे चपात्या उरलेले होते, म्हणजे 20-30 चपात्या उरलेले होते। तर बाकीच्या चपात्या तिच्याकडे कालचे उरलेले होते, तिच्याकडे पण कोण जास्त एवढं
जेवत नाही आणि चपात्या जास्ती कोण खात नाही, म्हणून तिने चपातीचं काय केलं मी तुम्हाला दाखवते. चपात्या उरलेले होते आणि त्याचं तिने बी चपात्यांचं ना हे असं केलं. त्याला तर तुम्ही आता ओळखणार, ह्याला खाकरा काय बोलतात ना. हां, तर हे बनवलं तिने बनवलं. तर मी बोले कसं लागतं त्याला खाकरा काय बोलतात, पण खाकरामध्ये काहीतरी मिक्स करतात. आता उरलेल्या चपातीचं तिने खाकरा बनवला आणि बाकीचे तिने ठेवलं. आता माझ्या घरामध्ये मीच खाते, तिच्या घरामध्ये तिचे मिस्टर खातात, मी जास्तीच मग थोडं मीनी घेतलं, थोडं तिने घेतलं. तर चला आता औषधं घेते, संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे. वेल भेटत नाही तरी वेल काढून व्हिडिओ करायचा ठरवलं आहे. तर चला करूया फटाफट, गोळ्या घेऊया आणि जरा आराम करूया. त्यापैकी झोप घेतली. हा औषध बघा, झोप घेतली तर नवऱ्याला किती टेन्शन येतं बघा. एवढी मी थकते आणि औषध घेतल्यावर मस्तपैकी झोप घेतली. त्याच्यानंतर उठली, चाय नाश्ता केला, माझी देवबत्ती केली आणि आता घरातले थोडेफार काम आहे ते नेत्रा मॅडम करणार आहे आणि मी चालले दादरला. तुम्हाला आता वाजले रात्रीचे 8-5 झाले. बघूया काय जमेल ते घेणार आहे आणि काहीतरी वेगळं घेणार आहे, ते मी तुम्हाला सांगेलच लवकर. चला आता जाऊन येते. एक मॅडम इथे अभ्यास करते आमची आणि एक मॅडम इथे, आणि ती हक्काची मॅडम आहे मालकीन. मी चालली आहे दादरला, आहे ना नेत्रा. चला जाऊया दादरला. हा कलर छान वाटतो, हा कलर वापरून झालेला आहे. माझा नवरा आलाय मला बुटं घ्यायला बाटा शोरूम मध्ये. बघा बुटं घेऊया. तर चला आता आली दादरवरला. मेन गोष्ट दादरला गेलेली कशाला, घेऊन काय आली आहे काय समजतच नाही. मेन गोष्ट ना दादरमध्ये कपाट बघायला गेलेली होती. मला एक छोटासा कपाट घ्यायचा आहे, त्याच्यावर मला ना मंदिर ठेवायचं आहे. तर दादर अपार्टमेंट काहीतरी आहे कबूतरखान्याच्या साईडला. तर तिथे आतमध्ये गेली तर सर्व अर्धे तर दुकानं बंद करत होते, तरी पण एक दुकान होता ओपन. त्या दुकानामध्ये आम्ही भाव बी विचारलं. आता थोडं विचार करणार ते घ्यायचं की नाही घ्यायचं आणि कसं करायचं, कुठे ठेवायचं ते एक आहे. म्हणून फक्त बघून आले, मी तिथे काय मी शूट नाही केलं. त्याच्यानंतर मिस्टरांना मला चप्पल घ्यायची होती, तर ते म्हणाले चल करून तुला चप्पल घेऊया. म्हणून बाटा शोरूममध्ये गेली, तिथे चप्पल बघितले. मनात तसं पाहिजे होती तशी चप्पल भेटत नव्हती, तरी पण मी 2 चप्पल घेतले. एक बुटांमध्ये घेतले आणि एक अशी ह्याच्यामध्ये घेतली, सिल्वर का सँडल काय माहीत नाही, तशामध्ये घेतली. आणि मी घेतली नसती ना तर मग मला भेटले नसते परत ते चपल्या. कारण माझ्या मिस्टरांचं ना एक असं म्हणणं आहे, तेव्हा मी बोलतो ना तेव्हाच तू घे, नंतर मग तू बोलली ना तर मी तुला घेऊ नाही शकत. मग त्यांचे तेव्हा पैसे नसतात त्यांच्याकडे. मग नाईलाजाने ते स्वतःहूनच मला बाटाच्या शोरूममध्ये घेऊन गेले आणि 2 जोड मी चप्पल घेऊन आले. आता मी दाखवते कुठल्या घेतल्या. एक सेटिंग आहे ना ती चप्पल घालून बघते. माझ्यासाठी आणले, मला होते आता. मग मी काय करू, माझी झाली. चप्पलची जोड घेतली आणि हे बुट घेतले. असे 2 जोड चप्पल घेतली बाटा शोरूम मधून. विंचे म्हणजे मार्गशीर्ष महिना येतोय म्हटलं तर मला तांब्या घ्यायचा होता, कलश म्हणजे कलश घ्यायचं होतं. मोठा कलश घ्यायचा होता, तांब्यासारखा असतो तो. पण जाता जाता दुसऱ्या दुकानात जाता तो दादरचे दुकानच बंद झाले. आजकाल दादरमधले दुकानं ना 9 वाजता बंद होतात. मेन गोष्ट 8:30 वाजताच बंद करायला चालू करतात. आणि इथनं मी गेलेली होती 8 वाजायला 8 वाजून 5 मिनिटं असताना मी गेली. इथे मी पोचेपर्यंत अर्धे दुकानं बंद झाले आणि ते टेबल बघेपर्यंत, ते बूट चपल्या घेईपर्यंत कलेजचे दुकानं बंद झाले. आता मिस्टर बोलले आपण उद्या जाऊया. आता उद्या फटाफट कामं आवरून उद्या एक वस्तू घ्यायला पाहिजे, कारण मार्गशीर्षचा गुरुवार यायच्या आधी मला सर्व रेडी ठेवायची आहे, म्हणजे तयारी रेडी ठेवायची. तर चला आता जेवणाचं बघूया. दुपारी उरलेली डाळ
आणली आहे मी, म्हणजे आम्ही स्टॉलमध्ये थोडीशी डाळ उरलेली होती ती मी घेऊन आली आहे आणि बाकी आता भाजी करायची, बटाटा भाजी घेऊन आली आहे, भात घालायचे, पटापट जेवण करते आणि मग नंतर भेटते. तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा. बाय बाय.